ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। तुम्हाला नशामुक्त भयमुक्त सांगली अभियान राबवायची वेळ येते। जे सत्ताधारी आहेत ते मदमस्त आहेत, जसं की पालकमंत्री। आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांना आपण म्हणतो कारण म्हणजे पालकमंत्र्यांचा होल्ड नाही असं म्हणायचं का तुम्हाला? 100% होल्डच नाही। आपल्याला माहिती आहे, आज आपल्याला माहिती आहे 15, 16, 17 वर्षाच्या मुलांचं आयुष्य पूर्ण धोक्यात आहे। जागोजागी ड्रग्स इझी बसायला त्या कॉफीला, कॉफी सेंटर मध्ये। आणि तर मला तर मध्यंतरी मोठ्या नेत्याचा फोन आला, मॅडम तो माणूस माझा आहे, कोणते? मी म्हणजे फोन ठेवायचा खाली, फोन ठेवायचं। मॅडम माझा नाही तो कार्यकर्ता, म्हणजे तू कॉफी सेंटरला माझा कार्यकर्ता म्हणून फोन करतोस? हा, आम्ही घाबरणारे ना। कंडोमचा खचाखच खच होता आणि अत्यंत चुकीच्या गोष्टी त्या कॅफेत छोट्याशा घडत होत्या आणि आम्ही ते त्यावेळी म्हणजे जवळपास 2 वर्षापूर्वी आम्ही तो कॅफे बंद करायला लावला आहे। पोलीस यंत्रणेवरती पण प्रेशर टॅक्टिक्स यूज केले जातात। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं पोलिसांना राजकीय नेत्यांचं प्रेशर आहे, किती लेवल आहे? नमस्कार, मी शर्वरी, कॉफी विथ शर्वरी अनकट शो मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करते। या शो मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे करंट जे सध्याचे त्रस्त असलेले मुद्दे जे जनतेला त्रासदायक ठरतायत त्या विषयावरती आम्ही या शो मध्ये चर्चा करणार आहोत। नेमकं घडतंय काय पडद्याच्या माग आणि पडद्याच्या पुढं? तुम्हाला दाखवताना असतं एक, पण दुसरं असतं पडद्याच्या मागे। नेमकं वास्तव काय आहे हे जाणून घेण्यासाठी कॉफी विथ शर्वरी अनकट शो पाहायला विसरू नका। आणि अशा या पॉडकास्टचं, अशा या शोचं आज आयोजन करण्यात आलंय खास जनता हो तुमच्यासाठी। आणि आज अशाच अत्यंत संवेदनशील विषयावरती बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत। नमस्कार। पुणच नशामुक्त सांगली, भयमुक्त सांगली हे सध्या ते कॅम्पेनिंग राबवतात। नेमकं सांगलीला भीती कशाची आहे? एक ना अनेक प्रश्न आहेत। आजकाल 15, 16, 17, 18 वर्षाची मुलं सेफ नाहीत। सांगलीत रोज एक खून घडतोय। नेमकी अवस्था काय होते? सदरक्षणाय खलनिग्रहणाय हा वसा हाती घेतलेल्या खाकीवरती आता थेट नेते निगेटिव्ह बोलायला लागतात, ज्या की पोलिसांमुळं आपण सेफ आहे, घरी शांतपणे झोपू शकतो, आपल्या मुली बाळी बिनधास्तपणे जाऊ शकतात बाहेर, तरी देखील सिस्टीम वरती आरोप केले जातात लोकप्रतिनिधींकडून, नेत्यांकडून। असं गणित काय होतंय, नेमकं घडतंय काय, या सर्व विषयावरती मी आज तुमच्याशी थेट बातचीत करणार आहे। तुमचे प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा। सर नमस्कार, आपण भयमुक्त आणि नशामुक्त सांगली अभियान राबवताय, म्हणजे नेमकं का? पण पहिला सगळ्यात का गरज आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। रोज पेपर उघडला किंवा आमचं चॅनल तिचं जागा न्यूज असेल किंवा कोणतेही चॅनल्स उघडले तर पहिली बातमी असते मर्डर, दुसरी बातमी असते पोलिसांकडून नशेचा साठा जप्त, तिसरी बातमी असते मुलींवर अन्याय अत्याचार। हे का घडतंय सांगलीला आता कुणी वाली राहिला नाही का? काय म्हणायचं आपल्याला? का तुम्हाला नशामुक्त भयमुक्त सांगली अभियान राबवायची वेळ येते? कारण इथले सत्ताधारी आहेत ते मदमस्त आहेत, जसं की पालकमंत्री। आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांना आपण म्हणतो घरफोडी होते, पण मी तर म्हणतो हे दरोडेखोर आहेत। कारण यांचा एकच उद्योग आहे दुसऱ्या पक्षातली माणसं फोडणे, भाऊभाऊ असले। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांवर तुम्ही शोच्या पहिल्यांदाच निगेटिव्ह बोलायला सुरुवात केली, नेमकं कारण काय? निगेटिव्ह असं नाही, ते पालक आहेत, आपण त्यांना पालकमंत्री म्हणतो। माझं वैयक्तिक त्यांच्याशी काही दुश्मनी नाहीये, जनतेसाठी आपल्या जिल्ह्याचे पालक आहेत ना, त्यांची जबाबदारी आहे ना ती जनतेचा सुरक्षा बघण्याच्या ऐवजी, जनतेच्या काही व्यथा बघण्याच्या ऐवजी ती पक्षफोडीमध्ये लागलेत, घरफोडीमध्ये लागलेत। ह्या घरातला एक माणूस पक्षात घे, त्या घरातला माणूस पक्षात घे, आणि एवढंच नाही की घेत असणारी त्यांनी ते सगळे पक्षातले इकडे उचलून त्यांचा पक्ष स्ट्रॉंग केला हो। त्यांनी वसंतदादा घराण्यातली सून आपल्या पक्षात आणली, एवढं मोठं राजकारण
भाजपात ते खेळतायत. बरोबर आहे. मग त्यामुळेच ना जनतेकडे लक्ष नाही, दुर्लक्ष आहे. आज जनता कुठे आहे? त्यांनी त्यांचा पक्ष मोठा केला, त्यांनी पक्षामध्ये घेतलेली लोक कोण आहेत? आज या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढली. कशामुळे वाढले? पालकमंत्र्यांमुळे. जबाबदार तेच आहेत ना. जबाबदार कोण? पालकमंत्री. जर पालकमंत्री असं म्हणतात का की काम करू नका, घरफोडी होऊ दे, भांडणं होऊ देत, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट काय म्हणायचं? पालकमंत्री हा पालक असतो जिल्ह्याचा, त्याचं कमांड असते प्रशासनावरती, त्यांनी लक्ष द्यायचं असते. थोडक्यात तुम्हाला उसने घेतल्यासारखे पालकमंत्री वाटायला लागलेत का? उसनेच आहेत. काय वाटतं दर्शक हो, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील उसने घेतल्यासारखे आहेत असं तुम्हाला वाटतंय का? पालकमंत्र्यांचं आपल्या सांगली जिल्ह्याकडे लक्ष आहे का? थेट माझा तुम्हा सर्वांना सवाल. उसनेच आहे, त्यांना लादलं गेलंय. बरोबर आहे. जिल्ह्यात कोणी नाहीये का? लादलं म्हणजे इन्फॉर्मेशन अशी काय? लादलंय त्यांना. दुसरीकडे आता पुण्यात होते, पुण्यातनं तिथं अजित पवारांना पक्षात घेतल्यानंतर यांना जागा नव्हती, यांना सांगलीवरती लादलं. त्यांना कोल्हापूरमध्ये द्यायचं ना. सांगलीत कोण नाही का त्यांच्या पक्षाचे आमदार? ते मंत्री होऊ शकत नाहीयेत का? मग ह्यांना का इथं आणलं? म्हणजे तुम्हाला म्हणायचं की सांगलीतल्या आमदारांना मंत्रीपद द्यायला पाहिजे होतं, चंद्रकांत दादांना नाही? हो, द्यायलाच पाहिजे होतं. का त्यांना वेळ द्यायला जमत नाही असं वाटतं? पण त्यांचे दौरे तर आहेत. दिसतात फक्त दौरे. काम कृती कुठली? एखादं ठोस काम दाखवा. चंद्रकांत दादांनी जनतेविषयी, समाजाविषयी, सांगली जिल्ह्याविषयी एखादं ठोस काम दाखवा. एखादं दाखवा. ह्यांनी फक्त ह्या पक्षातला माणूस त्या पक्षात घेतला, ही निवडणूक अशी लढली, ती निवडणूक अशी लढली, एवढाच विषय. पक्ष बळकटीकरणाच्या मागे लागले. पलीकडे काहीच नाही ना. तुम्ही सांगा ना, पब्लिकनी सांगू दे. त्यांनी कुठलं असं एक धोरण आपल्या जिल्ह्यासाठी आणले? कुठला एखादी नवीन स्कीम आणले? कोणतं एखादं काम असं केलंय जे इथल्या समाजासाठी, इथल्या तरुणांसाठी, तरुणींसाठी आहे? एक दाखवा. नाहीये. म्हणजे पालकमंत्र्यांचा होल्ड नाही असं म्हणायचं का तुम्हाला? 100% होल्डच नाहीये. पोलिसांची जिल्हाधिकारी कार्यालयात मिटिंग घेतात, टास्क फोर्स नेमली, काय केलं काम? आज सांगली ड्रग्सचं हब झालं. लाज वाटायला पाहिजे. स्वर्गीय आर.आर. पाटील होते, पण किती काम चांगलं केलं. अगदी योग्य आहे. पण नशाचे जे साठे आहेत, जो नशेचा माल आहे, तो वारंवार पोलीस यंत्रणेकडून जप्त केला जातोय. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळं होते, मार्गदर्शनाखाली होते. मग तरी पालकमंत्री टार्गेट तुमचे का? माझे कुणी टार्गेट नाहीये. जे पालक इथं कारवाया झाल्या मुंबई पोलिसांनी केल्या मॅडम, माहिती घ्या. पहिली कारवाई झाली मुंबई पोलिसांनी केली, दुसरी कारवाई यांनी काय केलं? सांगलीतल्या पोलिसांना माहित नव्हतं का ते होतंय? माहित होतं. आज आपल्याला माहितीये, कोण आहेत? आज आपल्याला माहितीये 15, 16, 17 वर्षाच्या मुलांचं आयुष्य पूर्ण धोक्यात आहे. जागोजागी ड्रग्ज इझी अवेलेबिलिटी झाली आहे. इंजेक्शनांचा परवा पोलिसांनी साठा जप्त केलाय. अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. हे पेव कुठंतर थांबलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही मनसे स्टाईलनं, तुम्ही जिल्हाध्यक्ष मनसे या नात्यानं जे राबवताय आंदोलन, त्यात काय गोष्टी तुम्हाला दिसल्यात? भरपूर. मी मुळात ज्या वेळेला इथं खून झाला, एक टोळ्यांनी खून केला नशेबद्दल, त्यावेळेला मी भयमुक्त नशामुक्त जी संकल्पना राबवली, सर्व पक्षांना निमंत्रण केलं. मी कुठलं, भाजप पण त्यामध्ये आहे. सर्व पक्षांनी सामूहिक, ज्यांना हे नको आहे अशा लोकांनी एकत्र बैठका झाल्या, आंदोलन घेतली. सुरुवातीला बऱ्यापैकी लोक आली, पुन्हा हळूहळू ती बाजूला गेली. बरोबर आहे. पण आता जी काही आम्ही आहे, सतीश साखळकर असतील, आमचे शंभूराज काटकर असतील, कुलदीप दिवकुळे असतील, असे अनेक लोक आम्ही अजून चालवतोय ती भयमुक्त नशामुक्त. जेव्हा आम्ही हे जनतेमध्ये गेलो, आम्ही हे एवढ्या मोठ्या प्रमाणात नशेचा साठा सापडतो, ड्रग्स सापडतं, चिंताजनक मर्डर होत आहे, टोळ्यांनी मारतायत. त्या धामणी रोडला बघितलं, लाईट पडली म्हणून त्या बिचारा शेतकऱ्याला मारला नशा करणाऱ्या मुलांनी. काय त्या माणसाचा त्यांच्यावर समतोलच नाहीये. समतोल नाही. मग हे कुठून होतंय, कुणामुळे होते? मग हे पोलिसांना दिसत नाही. मेडिकलमध्ये गोळ्या मिळत आहेत, नशेचे इंजेक्शन मिळत आहेत, पोलिसांना दिसत नाही. पोलिसांचाच नाही, लोकप्रतिनिधींना दिसत नाही. फूड अँड ड्रग वाल्यांचं पण काम आहे ना. त्यांच्याकडे एकच लेडीज आहे. म्हणून ते जे हॉटेल्सला परवानगी देतात फूड अँड ड्रग वाल्यांनी, विजयनगर रोडला जी 2 हॉटेल्स आहेत जिथं सिगरेट वयाच्या 17-17व्या वर्षी 15 वर्षाच्या मुली, मेडिकल स्टुडंट, मुलं मुली सिगरेट ओढतात. माझ्याकडे फुटेज आहेत, व्हिडिओज आहेत. ते का बंद होत नाहीये? ह्याला जबाबदार कोण? ते का बंद होत नाहीये? आपली संस्कृती, जर मला फूड अँड ड्रग वाल्यांनी कॉफी सेंटरला जर परमिशन दिली असेल तर तिथं कॉफीच मिळावी, तिथं सिगरेटचं पाकिट आहे की नाही
हे पाहणं जबाबदारी कोणाचीच नाही का? आपली पुढची पिढी बिघडवायचीच आहे का? आपल्या मुलांना आपल्याला कोणी वालीच नाही का? तुम्हाला माहितीये, लहान वयात आलेली मुलं आई वडिलांचं बिलकुल ऐकत नसतात आणि ह्या पार्श्वभूमीवरती मुलं बाहेर जातात, त्यांना पोलिसांचा बडगा दिसला पाहिजे, यंत्रणेचा बडगा दिसला पाहिजे. इव्हन फूड अँड ड्रग वाल्यांचं पण काम आहे, आपण एखाद्याला लायसन देतो, तो तिथं काय विकतो हे पाहणे. कधी कुणाकडून कारवाई होताना दिसते, अगदी रेअर. म्हणजे ह्याला दरवेळी फक्त पोलीस प्रशासनालाच बोलून नाही, बाकी पण सेक्टर आहेत. हा नक्कीच. हा, अन्न औषध प्रशासन आहे, फूड अँड ड्रग आहे, काही करत नाही आहेत. नेमकं हे चाललंय काय आणि ह्याला खरंच कोण जबाबदार आहे? महापालिका जबाबदार आहे. ह्याला परमिशन्स मिळतात कसे? आता सगळ्यात असं मध्यंतरी मी ऐकलं, आता जे कॉफी सेंटर मध्ये घटना घडली, हा लज्जास्पद घटना घडताय, ह्यांना परवाने दिले जातात, मग त्याच्या चेकिंगला जायचं नाही? परवाने दिले की काम संपलं? चेकिंगला जात पण नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट, आता ह्या गोष्टी महापालिकेने पण पाहणं गरजेचं. तासाला 500 रुपये बसायला त्या कॉफीला, कॉफी सेंटर मध्ये. आणि तर मला तर मोठ्या नेत्याचा फोन आला, मॅडम तो माणूस माझा आहे, फोन मी म्हटलं फोन ठेवायचा खाली, फोन ठेवायचा. मॅडम माझा आहे, तो कार्यकर्ता. म्हणजे अरे तू कॉफी सेंटरला माझा कार्यकर्ता म्हणून फोन करतोस? हा, आम्ही घाबरणारे नाही, न घाबरणाऱ्या पत्रकारितेमधले आम्ही संपादक लोक आहे, आम्ही कशालाही भीक घालत नाही. आणि मी ते ऐकलं नाही आणि मी ते बंद पाडलं, कारण माझ्याकडे स्वतःकडे त्याचे फुटेजेस होते. कंडोमचा खचाखच खच होता आणि अत्यंत चुकीच्या गोष्टी त्या कॅफेत छोट्याशा घडत होत्या. आणि आम्ही ते त्यावेळी, म्हणजे जवळपास 2 वर्षापूर्वी आम्ही तो कॅफे बंद करायला लावला. 2 वर्षापूर्वी. 2 वर्षानंतर किती कॅफेमध्ये घटना घडायला पाहिजे? पोलीस यंत्रणा पण कुठंतरी हतबल आहे. पोलीस यंत्रणेवरती पण प्रेशर टॅक्टिक्स यूज केले जातात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय पोलिसांना राजकीय नेत्यांचं प्रेशर नसतं? प्रेशर नाही असं नाही, प्रेशर आहे. किती लेवल आहे, मान्य आहे. पण लगेच त्याची बदली केली जाते. तिथं त्यांच्या शब्दातला माणूस आणून ठेवला जातो. अशा वेळी पोलीस यंत्रणेला उठसूट म्हणण्यापेक्षा या निर्लज्ज राज्यकर्त्यांना म्हटलं पाहिजे, टाळ्यावर या आणि आमची पिढी वाचवा. मग मला सांगा मॅडम, मी पालकमंत्र्यांविषयी बोलतोय तर काय चुकीचं बोलतोय? नाही, मी एक दुसरी गोष्ट, नुकतंच पालकमंत्री नाही, समित कदम हे पण सत्तेतले एक पात्र आहे. त्यांनी मध्ये जिल्हा नियोजन मध्ये अवैध धंद्याबद्दल आवाज उचलला. का पोलीस ऐकत नाहीत? बघा, आज विधान परिषदेत गोपीचंद पडळकर बोलले, तरी पण का आवाज उचलत नाही? सदाभाऊ खोत परवा बोलले. म्हणजे सत्तेतल्या लोकांची मी नावं घेतोय. दुसरी गोष्ट, चंद्रकांत दादा तर बोलतायतच. आणि मग कारवाई का होत नाहीत? मग चालू काय? मटका खुल्या तुम्हाला मिळतोय, गुटखा मिळतोय तुम्हाला, काय सगळे. मग काय हे हप्ते तुम्हाला सांगतो, पत्त्याचे जे आता क्लब आहेत, पत्त्याच्या क्लबला 2.5 लाख रुपये एंट्री आहे पोलिसांना. मला मिळालेली माहिती, 2.5 लाख रुपये. म्हणतात कशाला? असे किती क्लब असतील? असे किती क्लब शहरामध्ये असतील, जिल्ह्यामध्ये असतील, यांना पैसे किती मिळतात? मग हे जे हप्ते ठरलेले आहेत, फक्त पोलीसच ह्या जबाबदार नाहीत, ह्यामध्ये नेत्यांपर्यंत जात आहे. ही सगळी यंत्रणा, ही सिस्टीम सगळी खराब करायला पुन्हा 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 राज्यकर्तेच जबाबदार आहेत, ज्यांना आपण निवडून देतो. ज्यांना, कारण एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून बाद करण्याचं काम फक्त एक व्यक्ती करू शकते, राज्यकर्ते. तसं पोलीस यंत्रणेमधल्या एखाद्या अधिकाऱ्याला खड्यासारखं बाजूला करणं किती वेळ लागतो? ही सत्यता आहे, ही वास्तवता आहे. दरवेळी पोलीस यंत्रणेला, पोलिसांना वाईट बोलून उपयोग नाही, तर वास्तव आहे की त्याच्या मागं त्यांना कठपुतली सारखे नाचवणारे. साहेब काय मॅडम, एक गोष्ट लक्षात घ्या, तुकाराम मुंडे सारखा माणूस त्या पुढे सगळ्यात बेसळवरती आल्यानंतर जर कारवाई करू शकतो, तर इथं आता जे गेलेले एसपी काम करत नव्हते, बरोबर आहे. आता आलेले एसपीने सुरुवातीला नव्याचे 9 दिवस दाखवले, कारवाया चालू केल्या. हे जे आपल्याला पकडलेले साठे सापडले त्यांचे ते नव्याचे 9 दिवस होते. आता का थांबले? पालकमंत्र्यांनी तर आदेश दिलेत. काल तर आयजीची मी आज बातमी वाचली, त्यांनी पण आदेश दिलेत का कारवाई करणार म्हणून, गई करणार नाही कुणाची. मग तरी पण ही धंदे का चालू आहेत? अवैध धंदे चालू काय आहेत? कुणाचे आहेत हे? कोण राजकीय? कुणाचा वरद असतंय? वरद आता तर पालकमंत्र्यांनी पण आदेश दिलेत, तुम्ही ऐकलंय.
अहो हे तोंडी आदेश द्यायचं मी तेच म्हणजे समोरून एक आणि मागून एक असं गणित चाललंय असं म्हणायचं ते म्हणायचंय मला की पण माझ्या मते पोलीस यंत्रणेला जे हप्तेखोर पोलीस यंत्रणेला रॉंग 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 म्हणतात, पोलीस यंत्रणेच्या मागे अभेद्य असे राजकारणी नेते असतात ज्यांचा निर्णय हा अंतिम असतो आणि त्यांच्या निर्णयाच्या पुढे सिस्टीम का कोणच जाऊ शकत नाही. मग थांबणार कसं आहे? मग आमच्यासारख्या रस्त्यावर सगळ्यांना तुकाराम मुंडे होणं शक्य नाहीये. बरोबर आहे, पण कुठेतरी व्हायला पाहिजे ना. आता एसपी आले, त्यांनी साताऱ्यामध्ये मंत्र्याचा कॉलर धरला असं ऐकलंय आम्ही. तिकडे जरंगी पाटलाचं आंदोलन उठवलं असं ऐकलंय आम्ही. एवढे आम्हाला असं वाटलं की हे डॅशिंग आहे. बरोबर आहे, हे इथं आल्यानंतर काहीतरी करतील. सुरुवातीला आम्ही जाऊन त्यांचा सत्कार केला. आम्ही भयमुक्त समिती, आमची नशामुक्त समितीने आम्ही सर्वांनी जाऊन त्यांना बुके पण देऊन आलो. नाही अशातला भाग नाही, चांगलं करते त्याच्या पाठीशी आम्ही. पण आता कुठं आता परत तेच व्हायला लागले. मग हे का घाबरतात कशासाठी? तिथं जर मंत्री हात याचा अर्थ काय? फक्त भाजपचे आहेत का? मग मी असं म्हणतोय प्रत्येक शासकीय यांना जर दबाव असेल ना, ह्यांनी भाजपचा झेंडा लावा यांनी भाजपचा झेंडा. मग कलेक्टर असेल, एसपी असेल, कुठलंही खातं असेल, फूड अँड ड्रग्स असेल. तुम्हाला जर का ह्या नेत्यांचा दबाव, जनता महत्वाची नाही का तुम्हाला? माझं असं मत आहे पोलीस यंत्रणेसोबत अन्न औषध प्रशासन किंवा बाकीच्या प्रशासनानं पण तेवढ्याच जोरात काम केलं पाहिजे. तुम्हाला कधी दिसतात का जसे पोलीस यंत्रणेतले अधिकारी असतील किंवा हा पोलीस यंत्रणा ऍटलिस्ट खाकी आपल्याला रस्त्यावर तर 24/7 दिसते, तसे कधी अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी रेड मारताना किंवा अन्न औषधचे तुम्ही किती रेअर ऐकले? अजिबातच नाही. त्यांना आणून सगळं ऐकतं मिळतं, सगळं फोडायचं त्या पोलिसांवर. असं नाही, पोलीसच तुम्ही नाही म्हणत आहे, तुम्ही नाही म्हणत. एक आम जनतेला काय वाटतंय, हा ह्याला परमिशन कशी दिली, हा ह्यांनी असं कसं कर, अरे त्यानं ज्यानं लायसन दिलं त्याला बोलवा की पुढं. बरोबर का चूक? पोलिसांचा मी काय म्हटलं आता, एसपींचं आम्ही स्वागत पण केलं. जे अजूनही चांगलं काम करणार त्यांचं आम्ही स्वागत करणार. मग आता तुमच्या कॅम्पेनिंग मार्फत तुम्ही काय काय केलंय? आम्ही कॅम्पेनिंग चालू केलं, लोकजागृती केली, जनचळवळ उभी केली, लोकजागृती केली, आंदोलनं केली, मग कारवाया चालू झाल्या. आम्ही जनतेमध्ये गेलो, जर आम्ही एवढे भयभीत आहे तर आम्हाला स्वसंरक्षणाचे फॉर्म भरून घेतले. 35,000 फॉर्म परवा जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मग जिल्हाधिकारी म्हटले 22 तारखेपर्यंत नंतर तुम्हाला मीटिंग लावून देतो. एसपी, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, अन्न औषध, फूड अँड ड्रग्स, जे काही ह्यामध्ये जबाबदार असेल, तुमचं हे राज्य उत्पादन शुल्क, अशी सर्वांची मिळून एक बैठक घेऊ आपण आणि त्यानंतर मग निर्णय घेऊ. मग आता आम्ही शेवटचा आमचा हा आता टप्पा आहे. जर का त्यांनी आता मीटिंग मध्ये काय ठरतंय आणि ही कारवाई होत नसेल तर मग आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. पण ह्याला जबाबदार आम्हीच नाही, जनता पण तेवढीच आहे ना. जनतेतला फक्त तुम्ही लांबून बघताय, जनता जर तुमच्या माध्यमातून बघत असेल, तुम्ही रस्त्यावर का उतरत नाही या विषयात? जनता रस्त्यावर आमच्यासारखी लोक पुढे लागतात, त्यावेळेला तुम्ही आम्हाला सपोर्ट का देत नाही? मग तुम्ही ज्यांना निवडून दिलंय, तुम्ही नगरसेवक निवडून दिले, आज तेच अवैध धंदे चालवतात. अनेक नगरसेवक असतील, अनेक त्यांचे कार्यकर्ते असतील, अवैध धंदे चालवत आहेत. त्यांचीच मुलं गुन्हेगारांना तीच लोक पोचतात. मग आमदार असतील ज्यांना तुम्ही निवडून दिले, मग आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर येत असताना तुम्ही का आमच्या मागे उभे राहत नाही? म्हणजे पक्ष बळकटीकरणासाठी अशा चुकीच्या गुंड लोक असतील किंवा अवैध व्यावसायिकांना जर पक्ष एंट्री देत असेल तर खरंच चिंतेची बाब आहे. 100% म्हणायला पाहिजे. 2011-12 दरम्यानच्या काळात एका नेत्याला परत पाठवण्यात आलं होतं. का तर मुद्दा हाच होता, वाढलेली गुन्हेगारी. आणि आता मग चित्र काय वेगळं नाहीये. नेत्यांना नाव घ्या ना, जयंत पाटील साहेबांना बोलले होते भाजपवाले, मुळाच्या बेंबीच्या देठापासून बोलले. आता ते काय करतात, तेच करतात. किती गुन्हेगार घेतले पक्षामध्ये? कुणी? भाजपवाल्यांनी. किती गुन्हेगार घेतले, किती गुन्हेगार पार्श्वभूमीचे नगरसेवक निवडून आणले, त्यांच्या बायका निवडून आणल्या किंवा त्यांच्या आई निवडून आणली, बायको निवड, सगळे गुन्हेगारांची टोळी यांनी जमा केले. कसं? आणि तीच लोक पत्त्याचे क्लब चालवतात, तीच लोक ड्रग्स चालवतात, तीच लोक अवैध धंदे चालवतात, त्यांचेच कॅप आहेत. म्हणून पालकमंत्र्यांना अवघड झाले असं तुम्हाला थेट म्हणायचं आहे. पक्षातल्याच लोकांना कसं शांत बसा म्हणून. अहो त्यांची ती पॉलिश आहे, अवघड नाही झालेलं. इकडं मीटिंग नुकतं फार्स लोकांना मूर्ख बनवायचा हा धंदाच आहे भाजपवाल्यांचा. मी आता तुम्ही मनसेवाले म्हणून त्यांना विरोध करताय? बिलकुल नाही. मी मनसे म्हणून नाही, सर्व पक्षीय संघटना एकत्र घेतले. मी फक्त जनतेसाठी रस्त्यावर उतरतोय. मी फक्त पक्ष म्हणून नाहीये, मनसेचा कार्यकर्ता आहे किंवा मनसे म्हणून नाही. मनसे तर आहेच. आम्हाला राजसाहेबांची शिकवण आहे,
जनतेसाठी काम करा आणि आम्ही जनतेसाठी काम करतोय. त्यामुळे काय विरोधात आहे, आम्ही समर्थन पण केलं नाही एक वेळी त्यांना येणाऱ्या काळात. मी सुधीर दादा गाडगे यांचा प्रचार केला, पण तुमच्यावर पण आरोप झाले. हा, मी प्रचार केला अनेक ठिकाणी. हो, पण तुमच्यावरती आरोप पण होत आहेत. तुम्ही सेटलमेंट करता, नशामुक्त मध्ये तुम्ही अशी सेटलमेंट केली तर कसं काय? आम्ही आजपर्यंत एक गोष्ट दाखवा की आमची सेटलमेंट झाली. दबक्या आवाजात चर्चा आहे. आरोप कोण करतो? ही ज्यांना आम्ही नकोय रस्त्यावर, हा तानाजी सावंत आक्रमकपणे मांडतो, आक्रमकपणे जातो. पण तुम्ही अनेक विषयांच्या बाबतीत सेटलमेंट केलेत असे तुमच्यावर आरोप आहेत. दाखवू द्या आंदोलन माझं थांबलंय. एक आजपर्यंत हे नशामुक्तीचं आंदोलन थांबेल का? ऐका सांगतो मी, ह्यापूर्वी अजून एक सांगतो. काँग्रेसची सत्ता होती मागच्या वेळेला, त्यावेळेला शेअर मार्केटिंगचा जो घोटाळा झाला ते विसरले लोक. हजारो कोटी लोकांचे बुडाले, थांबवले ह्या तानाजी सावंतने. जेव्हा मी माझ्या कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडलं, त्यांचं एक कार्यालय फोडलं, कारण पोलीस कारवाईच करत नव्हते. विक्टीम नाही, कुठं आणायचं? चुकीचं चाललंय दिसतंय सर्वांना, हे बोगस शेअर मार्केटिंग काय दिसतंय, पण कुणी केलं नाही. मी केलं ते. मी कार्यालय फोडलं, गुन्हे दाखल मी करायला लावले, म्हणून आता सगळे जेलमध्ये आहेत. मी हजारोंचा मोर्चा काढला. कुठलं सेटलमेंट? मला सेटलमेंट करायला आले. 2 कोटीची ऑफर होती मला, 1 रुपया घेतला नाही, कारण मी जनतेसाठी काम करतो. म्हणजे नशामुक्तीचं आंदोलन थांबणार नाही. कसं थांबेल? आज 8 महिने आम्ही चालू ठेवले, कसं थांबेल मला सांगा. ह्याचा एंड ऑफ द स्टोरी जर रिझल्ट नाही मिळाला तर व्हॉट इज युअर नेक्स्ट स्टेप? मॅडम, एक पहिली गोष्ट, आमचं काम आहे खळखट्याचं, पण तुम्हाला अपेक्षित आहे का लोकांना आम्ही जर नाही, त्यांनी नाहीच ऐकलं. जनतेसाठी जर आम्ही काही एखादं केलं की ही तोडफोड करतात, ही गुंडाई तुम्ही म्हणता. आता मला सांगा, प्रशासन पालकमंत्र्यांचं कोण ऐकत नाही, आमदारांचं ऐकत नाही, नगरसेवकांचं ऐकत नाही का? तर त्यांचीच लोक आहेत. प्रशासन जर एखादं काम करत नसेल तर त्याला वटणी आणायला नको? मग आम्हाला तुमची स्टेप काय असणार आहे? हे बघा, आता मूळ जिल्हाधिकारी जे बैठक लावणार आहेत त्या बैठकीमध्ये नशामुक्ती सांगली भयमुक्तीची एक बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिला आम्हाला की आम्ही सर्व लोकांची बैठक लावू. त्या बैठकीमध्ये काय ठरतंय त्याच्यानंतर मग आमचा निर्णय असेल. होणार नाहीये निर्णय म्हणजे काय ते आम्ही त्यावेळेला सांगू ना. आताच कसं ठरवणार? पण मॅनेजमेंट नाही, मॅनेज हा पार्टच नाही. तानाजी सावंतकडे थेट कॅमेरा समोर हे सांगतायत. लेट्स सी, येणाऱ्या काळात आपण बघूया आणि आमच्या इंटरव्ह्यूला या आणि प्रश्नांची उत्तरं द्या. पुढे तुम्हालाच बीजेपीने ऑफर दिली तर काय करणार? मॅडम, आजपर्यंत बीजेपीने बरेच वेळा ऑफर दिली मला, अनेक लोकांनी दिली. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, पण दादा फोडतातच म्हणता हो तुम्ही. चंद्रकांत दादा, तुम्हाला फोडलं तर, फुटणाऱ्यांना अशी वेळ आणली तर घाबरत नाही आपण. आम्ही राजसाहेबांचे कार्यकर्ते आहेत, कट्टर. किती वर्ष झाले आहे तुम्ही मनसे स्थापनेपासून? आज 20 वर्ष झाले राजसाहेबांसोबत आहे. अच्छा, म्हणजे राजसाहेबांचं प्रेम आहे. प्रेम 100%. काही झालं तरी अजिबात कट ऑफ नाही. लेट्स सी, येणाऱ्या काळात भल्याभल्यांना. मॅडम, मुळात आम्ही फायद्यासाठी राजकारणात आलो नाही. कुठलं पद हवं आहे, कुठले काही गोष्ट म्हणून राजकारणात आलो. पक्षात राहून सुद्धा सेटलमेंट करतात साहेब, असं तू लोक म्हणतात. पण एक आंदोलन राजसाहेबांचं दाखवा ना सेटलमेंट. ठीक आहे, म्हणजे खूप चांगली गोष्ट सांगता येते की भयमुक्त नशामुक्त सांगली मी काही झालं तर मनसे पद्धतीनं करणार. तो विषय मी शेवटपर्यंत धरलेला असं म्हणू नका, कारण आता मी मनसेचा जिल्हा अध्यक्ष आहे, मी मनसेचं काम करतो, आमची सगळी टीम आहे. पण आमच्या बरोबर अनेक संघटना आहेत. कोण कोण आहे तुमच्या सोबत? सतीश साखळकर आहेत, ओके, सगळेच. शिवसेना आहे, शंभूराज काटकर आहे, विशाल सिंग राजपूत आहे, अनेक लोक आहेत. सामाजिक संघटना आहेत जी आमच्या सोबत येतात. त्यांना राष्ट्रवादीची लोक येतात, सत्ताधारी राष्ट्रवादीची अजितदादा गटाची लोक येतात. 100% जी लोक तुमच्या सोबत आहेत, एक मिनिट 100% जी लोक तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला मी थेट प्रश्न कॅमेरा समोर विचारते. तुमच्या सोबत जी लोक आहेत त्यांचे 2 नंबर बिझनेस काहीच नाही. जे 2 नंबर बिझनेस नाही तेच आमच्या सोबत आहेत. बघा नीट लक्ष देऊन ऐका. ते जे म्हणतात ते त्यांची जी नावं घेत आहेत किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये जी कोण असतील ते मीडिया मार्फत असेल, ह्याच चॅनलच्या नाही इतर बातम्यांच्या तुमच्या बातम्या येत असतात, त्यात फोटोज येत असतात, ते बघा आणि त्यांना बिलकुल खरं कळवा बरं का दर्शको. तुमच्यासाठी खास ही विनंती आहे. कारण जर तुम्ही खरंच चांगलं हे भयमुक्त सांगली किंवा नशेमुक्त सांगली याच्यासाठी जे पाऊल उचललंय ते वाखाणण्याजोगं आहे. कारण आपली पुढची पिढी जी आहे ती बाद होतीये. कुठं तर
या नशेच्या ह्याच्यात गुरफटते, विच इज नॉट गुड आपल्या पुढच्या भविष्यासाठी, त्यांच्या हेल्थसाठी. आणि त्याच्यासाठी ह्यांनी उचललेलं पाऊल खरंच कौतुकास्पद आहे. कारण एवढ्या सगळ्या सिस्टीमला अंगावर घेणं, थेट सगळ्यांना बोलणं हे इतकं सोपं नसतं. त्याला काय व्यथा होत आहेत. आता मी इंटरव्ह्यू घेते तर मलाही काय त्रास होतो ते सगळ्यांना माहितीये. तरी पण दर्शक हो, मी आणि तानाजी सावंत खास तुमच्यासाठी आम्ही हे बोलतोय. आमचं एकच ध्येय आहे की भयमुक्त आणि नशामुक्त सांगली व्हावी. पोलिसांवर खोटे आरोप नको. जे चुकीची गोष्टी करतात, जे हप्तेखोरी करतात किंवा जे चुकीच्या गोष्टी करतात, त्यांना शासन हे झालंच पाहिजे, यंत्रणेतला पोलीस यंत्रणा. पण जे प्रामाणिकपणे काम करत असतात, सगळीच सिस्टीम ह्यूज मध्ये पोलीस यंत्रणा काम करते, ती सगळेच चुकीचे आहेत, हप्तेखोर आहेत असं म्हणणं चूक आहे. आयुष्याची कितीतरी वर्ष आज मी फॅन्सी कपडे घालते किंवा मी बिनधास्तपणे फिरू शकते. मी रात्री 3ला पण माझं काय काम असेल तर मी स्वतः ड्राईव्ह करत जाते. ही सगळी सेफ्टी एका फोनवर आपले पोलीस बांधव, पोलीस भगिनी एका मिनिटात फोनवरती येतात. आणि मला इथं प्रॉब्लेम आहे बघा किंवा मी बाहेर पडले तर लगेच येतात. म्हणजे आज गेले मी एवढे वर्ष आहे सांगलीत जिल्ह्यात सेफ ते पोलीस यंत्रणेमुळं, त्यामुळे त्यांना सतत बोलायचं. पण हप्तेखोर सुद्धा आहेत बरं का, असे देखील आम्हाला अनुभव आलेत. असल्यांना शासन व्हायला पाहिजे. आता बिनधास्त बोलायला हवा. तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास होत असेल तेही बिनधास्तपणे सांगा. अशी चांगली कामं करणारी समाजात आहे. समजा मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला कधी ऑफर आलेली का? हो, अनेक वेळा आली. कुठल्या पक्षाकडून? भाजपचं तर आपण बोललो, जाहीर तर मला माझ्या वाढदिवसाला गेल्यावरती सगळ्या पक्षाच्या लोकांनी स्टेजवर भाजपाची ऑफर आली तुम्हाला? भाजपची होती. एक महत्वाची ऑफर सांगतो. आता अजितदादा जेव्हा पक्ष यांचा फुटला, सांगलीतून कुणी गेलं नाही, स्वतः अजितदादांचा फोन होता मला चांगली जबाबदारी देत होते. चंद्रकांत दादांचा फोन होता का तुम्हाला? चंद्रकांत दादांचा फोन नव्हता, पण बोलावलं तरी निरोप आहे सगळ्यांना. सगळ्या पक्षाची लोक. आपल्याला इंटरेस्ट नाही, कारण आम्ही राजसाहेबांचे कट्टर आहोत. साहेबांचे विचार आम्हाला आवडतात आणि साहेबांना सोडणार नाही. मनसेची विचारधारा आणि साहेब आवडतात, डॅशिंग आहेत. आपला स्वभाव आहे तोच स्वभाव आहे साहेबांचा. आणि काय किती झालं तरी मी फुटणार नाही, अजिबात नाही. मला सांगा, वडील चुकीचे वागतायत म्हणून घर सोडायचं का आपण? नाही. त्याच पद्धतीने आमचे चुकीचे वागत नाहीत, पण ठीक आहे, आता परिस्थिती नाहीये, आमची सत्ता नाही म्हणून सोडायचं का? नाही. निष्ठा निष्ठेचा विषय आणि आमची निष्ठा राजसाहेबांकडे. अच्छा, आजपर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या आंदोलनाला तडीस नेले? आतापर्यंतची आंदोलन? मी जेवढी आंदोलनं केली तडीस नेली. मी तर मला आत्ताच सांगितलं, शेअर मार्केटिंगचा एवढा मला विरोध होता, मला मारण्याची 2 कोटीची सुपारी दिली होती. माझ्या गाडीवर मी गुन्हा दाखल केला नाही किंवा तक्रार केली नाही. माझ्या घराच्या खाली गाडी फोडली होती माझी त्या गुन्हेगारांनी, जी शेअर मार्केटिंग मध्ये असणाऱ्यांनी. माझ्या 2 कोटीची सुपारी दिली होती मला मारायची. ते मला निरोप पण आला होता, पण मी घाबरलो नाही. मी शेवटी सगळ्यांना जेलमध्ये पाठवलं. मी घाबरलो नाही. मी एसपींना नडलो. माझ्यावरती जयंतराव पाटलांनी शिफारस केली होती की यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा. आम्ही ज्यावेळेला समाजात काम करतो त्यावेळेला आमच्या खोटे गुन्हे दाखल करतात. जसं आता तुम्ही म्हटला सेटलमेंट केलं, कुठलं आंदोलन सेटलमेंटचं आहे सांगा? आम्ही असं आंदोलनच घेतलं. माझी जेवढी आंदोलन आहेत ती समाजाची आहेत. पहिलं आंदोलन सांगतो, जे यंत्रणेच्या विरोधात बोलतात. तुम्ही मला उत्तर देऊ द्या. गुंटेवारीचं पहिलं माझं आंदोलन, जे गुंटेवारीच्या घरावर हातोडा टाकणार होते, आज 23,000 लोकांना त्यावेळेला मी फाईल काढून दिल्या. गुंटेवारीचं आंदोलन असेल, चळवळ उभी करून मी सक्सेस केलं. हे शेअर मार्केटिंगचं आंदोलन असेल, पुरामध्ये लोकांना मदत केली. आणि कुठं नाही केलं. मी असं आंदोलनच करत नाही जे सेटलमेंट करायला लागतंय. आणि माझं आंदोलन उघड असतंय, तोडफोड असते किंवा मोर्चा असतो, काय असतो, रिझल्टच घेतो. पण एकच दिवसाचं आंदोलन असतं तुमचं, हे चुकीचं आहे. एकच दिवसाचं. एखादा प्रश्न तडीस नेऊस तोपर्यंत तुमचं आंदोलन का नसतं? रोज बसावं असं तुम्हाला वाटतंय का? मला असं वाटतंय की रोज जोपर्यंत रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत बसा. मी म्हणूनच म्हटलं नशामुक्त किंवा भयमुक्त, नशामुक्त, नशा मेडिकल मध्ये किंवा ज्या कॉफी सेंटर्स मध्ये ते चहाचं मॅगी सेंटर बिंटर, तिथं तुम्ही काय करणार आहे? तिथं जाऊन तुम्ही बंद पाडणार आहे की नाही? 17, 18 वर्षाची हे बघा, सिगरेट कुठं ओढायची असतात? पानपट्टी मिळतात. त्याच्यासाठी स्पेसिफिकली अशी जागा तयार करून द्यायची सिगरेट ओढण्यासाठी? ही योग्य आहे का? तुम्ही मला सांगा. मी सांगतो कसं असते. आमची मोहीम काय आहे समजा. तुम्हाला ते दिसलं नाही का? नाही, ऐका ना, आमची मोहीम काय आहे.
शासनाने ज्याला मान्यता प्राप्त दिली त्या गोष्टी आम्ही कशाबद्दल? अहो पण जर शासन, तुम्ही काय सर, म्हणता, सिगरेट, ऐका. तुम्ही पोलिसांना नावं ठेवता, तसं अन्न औषध प्रशासन, तेच फूड अँड ड्रग वाले तिथे काय त्यांनी चाललंय? करायला पाहिजे. मेन हायवेला आहे साहेब, तुम्हाला दिसलं का नाही? करायला पाहिजे ना त्यांनी. पण माझं असं मत आहे की जे शासन मान्यता आहे, आमची भूमिका, आमची मोहीम काय आहे? ड्रग्स. मग तुम्ही पण अवैध धंदा. तुम्ही त्याच्याकडे काना डोळा का करता? कानाडोळ्याचा तिथं अवैध धंदा नाहीये. मग तानाजी सावंतनीच करायचं का सर्व? अहो तुम्ही, दुसऱ्याने नाही करायचं. अहो तुमचं कॅम्पेनिंग आहे, सांगली नशेखोर बनतीये म्हणून भयमुक्त नशामुक्त मध्ये किती लोक आले? तुम्हाला कडे, तुम्ही करताय हो एकटे, तुम्ही सिंगल मॅन आहे तुम्ही. मला तुम्ही फक्त सांगा, तुम्हाला त्याला अभय का दिलं अभय जातं त्या दिलं नाही. दोन अभय- हॉटेल्सना? कुठले 2 हॉटेल? तुम्ही मुळात नाव घेऊन बोला आणि JK, MK, काय 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 आहे बघा कुठे आलं ते मला माहित तिथे. नाही. मेन हायवेला रोडला आहे, भारती हॉस्पिटलच्या तिथे अनेक हॉटेल्स आहेत अलीकडे. मी अहो सिगरेट वगैरे ओढले जातात. आज आमचा कॅमेरा मग तुम्हाला स्वतः तिथपर्यंत चालेल पोहोचेल. चालेल का, आम्हाला काय माहित नाही. पण आमचं कॅम्पेनिंग भयमुक्त नशामुक्तीच्या माध्यमात जनजागृती करणे, लोक समोर आली पाहिजे. मी ऑन कॅमेरा बोलतो, लोकांना जोपर्यंत त्याची झळ पोहोचत नाही, लोकांना गरज वाटत नाही, तोपर्यंत आम्ही सर लोक येणार नाहीत. का नाही येणार? त्यांच्यासाठी करतोय ना. लोकांनी काय येऊ नये? आता ऐका, लोकांनी मतदान द्यायला बरोबर जाता, त्यावेळेला बरोबर येतात. तुम्हाला जातीपातीचं राजकारणात एखादा कुठला धर्माचा विषय आला की लोक बरोबर रस्त्यावर येतात. आणि तुमची मुलं आज अवैध मार्गाला लागतात, तुमची मुलं नशेडी होत आहेत, त्याच्यामुळं क्राईम होऊ शकतो. तुमच्या मुलांचं फ्युचर खराब होतंय, तरी तुम्ही घरात बसलाय. मग तुम्ही विचार करायला पाहिजे जनतेने. आम्ही पुढे लागून, तुम्ही आता बघितलं आमच्या खोटे गुन्हे, आम्हाला अडकवणे, आम्हाला हे प्रकार चालू आहे, तरी आम्ही तुमच्यासाठी करतोय. मग तुम्ही का आमच्या बरोबर येत नाही? जोपर्यंत ही जनता आमच्या सोबत येत नाही तोपर्यंत हे प्रशासन हलत नाही. आम्ही एकटं किती हलवणार आहे? जनता हो नेहमी पोलीस सिस्टीमला, राजकीय नेत्यांना किंवा कुणाला तरी टार्गेट होऊन करून चालणार नाही. तर एक पाऊल तुमचंही गरजेचं आहे. जर माझी सांगली, स्वच्छ सांगली, सुंदर सांगली हे तुमचं ब्रीद वाक्य आहे, तुम्हाला म्हणावंसं वाटतंय आमच्या सांगलीत, मग आमच्या सांगलीत हे अघटित घडतंय, तर तुम्ही ही विरोध केला पाहिजे. तुमच्या वॉर्डात, तुमच्या आजूबाजूला जर चुकीच्या घटना होत असतील तर त्याला विरोध हा झालाच पाहिजे. आणि योग्य हा मुद्दा मला पटला म्हणून मी जरा शांत झाले, कारण मी अशी तशी शांत होत नाही. कारण ह्या मुद्द्यात लॉजिक आहे की एक मिनिट, की एक लॉजिक आहे की तुमची मुलं बिघडतायत, तुमची मुलं बाद होत आहेत, तुमच्या आजूबाजूला घडते, तुमच्या सांगलीत घडते, तर तुम्ही का गप्प? मला एक कळत नाही. बरोबर आहे, मुद्दा हा महत्वाचा आहे. तुम्ही सांगा, आज कॅफे सेंटरमध्ये, एका कॅफे सेंटरवरती रेपची घटना घडली. त्याच्यानंतर शिवप्रतिष्ठाननं नितीन चौगुलेंच्या दुसरी शिवप्रतिष्ठान त्यांनी दंगा केला. फक्त त्यांचंच कर्तव्य आहे का? तुम्ही राहता की नाही आजूबाजूला, तुमच्या कुठला कॅफे आहे, कुठला उद्योग चालू आहे? मी 2 वर्षापूर्वी विश्रामबाग एरियातला कॅफे बंद पडला, मला मोठ्या नेत्याचा फोन आला, मॅडम काय विषय आहे? तो माझा कार्यकर्ता आहे. काय विषय आहे म्हटलं? फोन ठेवायचा म्हटलं, अजिबात आवाज वाढवायचा नाही. बंद करून मी तो कॅफे बंद करायला लावला, बंद पाडला मी एकटीनं. गरज नाही, मग सुज्ञ नागरिक हो, तुमचा एक आवाज, तुमचा एक शब्द तिथं चाललेला अवैध व्यवसाय 100% बंद पाडू शकतो. परंतु दुसरा एक विषय, तुम्ही मगाशी म्हटला की धामणी रोडला लाईट मारला चेहऱ्यावर, अशी सुद्धा लोक आहेत. अगदी आता विश्रामबाग परिसरात हरीश हॉटेलच्या एरियामध्ये अंधारा पट्टा आहे, एक ग्राउंड आहे छोटस, चुकीची मुलं येऊन बसतात. कुठल्या तिकडच्या गल्लीतली मुलं इकडे, अरे तू तुझ्या अंगणात बस ना. आपल्या पूर्वी काय पद्धत असायची, आपल्या चौकात आपल्या पण बसायचं, एक ग्रुप असायचा, मग तिथं गणपती उत्सव असायचा, नवरात्र असायचं. आता हे ड्रग्जचाच ग्रुप चालाय, ड्रग्ज, मारामारी, हाणामारी. गांजा, मॅडम सांगा, गांजा सांगलीत येतो, दिसत नाही पोलिसांना. आता तुम्ही म्हणताय पोलीस जबाबदारी ही पोलिसांचीच आहे ना. वाहतुकीवर जबाबदारी कोण ठेवतोय? जे स्मगलिंग होते त्याची जबाबदारी कुणाची आहे? आणि राजकीय नेता काही सांगेल हो. राजकीय नेता अधिकाऱ्यांनी सुद्धा अशा नेत्यांचे रेकॉर्डिंग करून व्हायरल करायला पाहिजे. काय मला काय म्हणायचं, मग जर असं जर सिस्टीम, मध्यंतरी मुश्रीफांना एक पोलीस अधिकारी नडलेला बघा, तसं आता पोलिसांनी पण या नेत्यांना नडलं पाहिजे. गुरव राईट. मला सांगा, माझं मत
आम्ही काय चंद्रकांत दादा पाटील आमचे काय दुश्मन नाही. भाजपवाले दुश्मन नाहीत, पण सिस्टीम ज्या सिस्टीम कारण नसताना उद्या एखादी घटना वाईट घडली तर कारण नसताना पालकमंत्र्यांचं काम चांगलं विनाकारण बदनाम होणार. बरोबर. आता आम्ही बोलतोय ना खून प्रकरणानंतर आम्ही बोलतोय. आता मला सांगा, सांगलीच्या जनतेचा जेव्हा धामणीला जो घटना घडली, आता आपण बोललो या विषयावरती, त्या लाईट पडला म्हणून नशेडी मुलांनी माणसाला मारला, तेव्हा धामणी अख्खी आली पोलीस स्टेशनला. त्याच्यानंतर कुठे धामणी? त्याच्यानंतर ते थांबलंय का? कुठे गेली धामणीकर? नाही थांबलं. मग ही सांगलीकरांना झाले काय? मी विचारतोय, सांगलीकर एवढे शांत का? अहो, तुम्हाला जातीपातीच्या राजकारणात गुंतवलं. एकाने धनगर समाज पकडला, एकाने ब्राह्मण समाज पकडला, एकाने जैन समाज. मग अशी तुम्ही नेत्यांबद्दल बोलत होता, मग अशी नेत्यांबद्दल बोलत होता, गोपीचंद पडळकर किंवा आणि कोणाचं नाव घेतलं तुम्ही? सदाभाऊ खोत आले, हे सगळे झाले, हे आमचे गाडगीळ आले, सगळेच आले. काय काय त्या नेत्यांचं काय बोलायचं? नेत्यांचं काय बोलायचं म्हणजे फक्त एखादी घटना घडली की विरोध करायचा, पण थांबत काही नसतं. सांगलीतले आमदार तर गायबच आहेत. गायबच आहे. त्यांना काही पडलीच नाहीये. त्यांना आम्हाला वाटलं की सांगलीकर जनताने, मी स्वतः त्यांचा प्रचार केलाय, आम्हाला वाटलं की बाबा करोडपती व्यावसायिक आहेत, ते भ्रष्टाचार करणार नाहीत किंवा ते त्याकडे दुर्लक्ष करतील, कामं चांगली करतील. पण त्यांनी ठेकेदारच पाळलेत. आता नगरपालिकेमध्ये ठेकेदारच निवडून दिलेत. ठेकेच, फक्त पैसा कमवणे. आज तुम्ही ज्यांना निवडून दिले, आज सोशल मीडियावरती सांगलीचे आमदार गाडगीळ यांच्यावरती एक मीम करून ती पोस्ट व्हायरल केली जाते. 74चा आकडा आहे, खुर्ची आहे आणि त्यांच्या कामाबद्दल आवाज उठवला जातोय. खरंच हे योग्य आहे? त्यांच्यावरती केलेले आरोप दीपक माने करतायत. कितपत योग्य आहे? वैयक्तिक नाही आहे, तो सोशल आहे. सोशल असेल तर गाडगिळांच्या बाबतीत तीच भूमिका आहे. कारण ते काही कामाचेच नाही. कशाला असला व्यापारी माणूस जातीपातीचं राजकारण करून तुम्ही हिंदुत्ववादी म्हणून निवडून द्या. गाडगीळ जातीपातीचं राजकारण करतात? 100%. असं काय दिसलं तुम्हाला? अनेक गोष्टी आहेत. फक्त ब्राह्मण समाजाच्याच लोकांना ती सपोर्ट करतात. ते अनेक, आता ते विश्रामबागचे ते पुढचं पाडलं, दांडेकरांसाठी पाडलं, इकडचं खोकी काढायला. एक मिनिट, दांडेकरांसाठी पाडलं म्हणजे एक्झॅक्ट व्हॉट यू से? खोकी काढली, बरोबर आहे. तिथं ते जी खोकी मोकळी करण्यासाठी दांडेकरांना पार्किंग नाही तिथं, म्हणून मदत केली. तिथं पार्किंग चालू झालं ना? पार्किंग चालू झालं दांडेकरांचं तिथं? तिथंच गाड्या लागतात. जागा कुठे पार्किंग? ते फोडलेलं आहे तिथं नाही कुठं लागत आहे? मॅडम, सगळी जागा आहे ती रेल्वेचीच आहे आणि सगळ्या जागा त्यांच्याच गाड्या लागतात, दुसऱ्या कोणाच्या लागत नाहीयेत. मग रेल्वे त्याच्यावरती काहीतरी करेल. रेल्वेला काय पडले? रेल्वेचं रेल्वे झालं, पूर्वीची रेल्वेची जागा आहे, आताची नाही, रेल्वेच्या मालकीची. त्याच्यावरती काय? त्याच्यावरती काय? तुमची अपेक्षा काय? काय व्हायला पाहिजे तिथं? काय व्हायला पाहिजे म्हणजे काय व्हायला पाहिजे? गार्डन होऊ दे तिथं, चांगली जी इमारत महापालिकेने पाडले ती महापालिकेने पुन्हा होती तशी पूर्ववत करून, त्यांना जर लाज वाटत असेल महापालिकेला, भाड्याने गाड्या देऊ दे, रेव्हेन्यू वाढेल. गाड्या ते अधिकार यांचा नाहीये, ती रेल्वेची जागा आहे, ते महापालिकेचा अधिकार नाही. जी इमारत पूर्वीची होती, हेरिटेज इमारत होती, तिकीट घर होतं, बरोबर आहे, सुरुवातीचं विश्रामबागचं तिकीट घर होतं. मग ते तिकीट घर जर तुम्ही वाचनालय करू शकला असता, तिथं बाग सुंदर लोकोपयोगी कुठलीही गोष्ट करू शकला असता ना, पाडायची काही गरज आहे? कारण पूर्वीचा इतिहास आहे. तुम्ही महापालिका व्हायच्या अगोदर पासूनची ती इमारत आहे, जेव्हा सांगली झाली तेव्हापासूनची इमारत आहे. ह्यांना काय, ह्या नालायक गेलेला तो काय, तो कोण होता तो आयुक्त, त्याला काय अधिकार आहे ते पाडायचा? IPS होता ना, IAS होता ना. मग IAS अधिकार आहे असून सुद्धा ही तुला तुम्ही त्याच्यावरती कोर्टात काय केलंय? कोर्टात गेलेत ना ती खोकीधारक, चालू आहे. माफी मागितली जाऊन महापालिकेने, चुकीची कारवाई केली, माफी मागायची पाळी आली महापालिकेला. मग आता तिथं जनतेच्या उपयोगी काय गोष्ट होऊ शकणार आहे? तिथं सुंदर बाग झाली असती. आता काय पण होऊ शकते. रेल्वेला सांगून रेल्वे हे करू शकतो. रेल्वेला जर त्याचा आमदार गाडगिळांनी फॉलोअप घ्यावा 100%. जर ते तुम्ही जर म्हणताय की दांडेकरांच्या साठी, मला वाटत नाही दांडेकरांच्या पार्किंग साठी दादा गाडगीळ असं निर्णय घेतील, पण जर तसं नसेल तर त्यांनी, मला मिळालेली माहिती अशी की राजवाडा चौकातली जी खोकी काढली ती तक्रार, मी तुम्हाला उघड सांगतो, मी हे का बोललो याच्या मागे कारण आहे. मी असंच कुणावरती बोलत नाही. ती महापालिकेत ते खोके काढायला तक्रार कोणी दिले त्यावरची नाव वाचा. महापालिकेमध्ये तक्रार दिलेली, जेव्हा मी त्यांना विरोध केला तेव्हा मला त्यांनी तक्रार दाखवली होती. कोणाची नाव आहे? सगळी ह्याच समाजाची नाव आहेत गाडगिळांच्या. हिकडची राजवाड्यातली खोकी काढली त्याच लोकांची तक्रार आहे. मग तुम्ही एकाच पर्टिक्युलर विशेष समाजासाठी काम करताय का?
मग बाकीची कामं तुम्हाला दिसत नाही का? सांगलीमध्ये एवढे ड्रग्स येत आहेत, नशेले इंजेक्शन येत आहेत, किंवा आता जे आपण ज्याच्यावर बोलतोय ते आमदारांना दिसत नाही का? आमदाराचं काम काय? मग हे समोरची खोकी पाडायला जबाबदार आमदाराचं काम फक्त गटरी बांधणं, रस्ते टेंडर घेणे, ठेकेदार सांभाळणे, एवढंच आहे का? मग मी चुकीचं काय बोलतोय? मग आमदारांचा उपयोग काय असला? आमदारांचा बघा, पालकमंत्री असला बिनकामाचा, आमदार बिनकामाचा, काय होणार तुमच्या शहराचं भलं? कसं होणार मला सांगा ना? ही जनता अशी, आणि ही जनता जातीपातीत, ह्यांना एक समाज, मी ह्या समाजाचा, मी ह्या समाजाचा, जातीपातीत मारा. मग आम्ही ड्रग्ज चालवणार, मग आम्ही पत्त्याचे क्लब चालवणार, आम्ही मटके चालवणार, गुटके, ऑनलाईन लॉटरी, सगळं आमचं निवांत चालू आहे, हप्ते आम्हाला चालू आहेत. तुम्ही भांडा, आणि जर काही झालं एखाद्या जातीचा विषय काढायचा, परत तुम्ही तिकडे भांडत बसताय. आता जर बंडगरला मारणारा दुसऱ्या जातीचा असता तर जातीपातीचं राजकारण नसतं झालं. दोन्ही एका जातीचे असले म्हणून थांबलं ते. किती जातीचं विष पेरणार? आणि सांगलीच्या जनतेला झालंय काय? या किती तुम्ही जातीपाती, थोडक्यात नुसतंच यंत्रणा, नुसतेच राजकारणी लोकपेक्षा लोक जबाबदार आहेत असं बोलून, पोलिसांना बोलून उपयोग नाही. लोकांनी रस्त्यावर उतरलं तर यांचं काय मजा आलं? ही कुणासाठी आहे? ह्यांना आपण निवडून दिलंय. तुम्ही विरोध सुरू करा, आपोआपच आपल्या आजूबाजूच्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या बंद होतील. प्रत्येक माणूस हा एक स्वतःसाठी आयुष्य चांगलं करण्यासाठी प्रयत्न करतो, तसं आपली पिढी करण्यासाठी चांगलं करतो, तसं आपलं शहर चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करणं प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. कारण आपण त्या गावचे आहेत. मी सांगलीचा आहे, मी सांगलीची आहे असं ज्यावेळी अभिमानानं सांगतो, कुणी आपल्या गावाला एखाद्या सोशल मीडियावर काय बोललं कसं पेटून उठता. अहो, तसंच आपल्या सांगलीत काहीतरी चुकीचं घडतंय, आपल्या आजूबाजूला चुकीचं घडतंय म्हणून आवाज उठवून तर बघा, सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलायला तर लागा. मग हे राजकीय नेते तुमच्या सोबत आहेत, आमच्यासारखी मीडिया तुमच्या सोबत आहे, तिचा जागर न्यूज 24/7 तुमच्यासाठी कार्यरत असणार आहेत. असे तानाजी सावंत सारखे काम करणारे नेते लाभलेले आहेत. तर दर्शक हो, तुमच्यावरचा अन्याय हा तुमच्यावरचाच नाही तर तो आमच्यावरचाही आहे. आम्ही देतोय तुम्हाला एक साथ, म्हणूनच तुम्हीही द्यायचे आता सांगलीला एक साथ. भयमुक्त सांगली, नशामुक्त सांगली करण्यासाठी आपण आता एक विडा घेऊ हाती आणि उतरू रस्त्यावर. चला मग, मला कमेंट करा, पुढचा विषय घेऊन मी तुमच्यासाठी येते. बोला. मला एक विनंती करायची आहे सर्वांना. अशक्य काही नाहीये, जनतेला विनंती करायची मला. अशक्य काही नाही. एक अभिजित बुचके का बुटके, काय नाव त्याचं, कोकरोच जनता पार्टी, नाही अभिजित दिपके नावाच्या आपल्या महाराष्ट्रातल्या मुलानं लंडन मध्ये राहून का अमेरिकेत कुठेतरी राहून, परदेशात राहून कोकरोच जनता पार्टी सोशल मीडियावरती कॅम्पेन राबवलं. अख्ख्या देशभर तरुण रस्त्यावर हल्ला, देश हल्ला, राजकीय पक्ष हल्ले, सरकार हल्लं, आणि तुम्ही सांगली हलवू शकत नाही का? सांगलीतल्या तरुणांना माझी विनंती आहे, फक्त मोबाईलवर रील्स बघू नका, तर अशा विषयात विरोध करा. तरुणींना खास करून स्पेसिफिकली तुम्हाला जर सुरक्षित जगायचं असेल, तुम्हाला जर सांगलीमध्ये सुरक्षित राहायचं असेल तर तुम्हाला रस्त्यावर या. तुम्हाला रस्त्यावर यायला जमत नाही, सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त व्हा, आमच्यासारख्या लोकांना सपोर्ट करा. आणि खास करून महिलांना, महिला महत्वाच्या कुटुंबातला धागा असतो. तुम्हाला मुलं सांभाळायची असतात, मुलांवरती, कारण पुरुष हा पैसा कमवतो, धंदा व्यवसायात असतो, पण महिला तुम्हाला मुलांवरती संस्कार, मुलांना सांभाळणे हे आपलं काम असतं. मग आपली मुलं, जसं मॅडम म्हणतायत, कुठल्या कॅफेत जात आहेत का, कुठे सिगरेट ओढतायत का, कुठे दारू ओढतायत का, कुठे चुकीच्या लोकांच्या प्रवाहात आहेत का, गांजा, ड्रग्ज, यंत्रणेसाठी तुम्ही संपर्क साधा. तुम्हाला ही काळजी पाहिजे. तुमची मुलं अशी कुठल्या वळणाला लागू नये असं वाटत असेल तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे. एक छोटीशी गोष्ट, आता नशामुक्त सांगली होतीये आणि त्यात जास्त करून अल्पवयीन मुलं सापडतात, प्रत्येकाच्या घरात असू शकतात, त्यामुळे काळजी घ्या. एक गोष्ट सांगते, एका मुलाला कोर्टासमोर उभा होता आणि त्याला आता फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. खूप सारे त्यानं चोरी, खूप सारे दरोडे टाकले होते, त्यात अनेक लोकांचे खूनही केले होते आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात येत होती. आणि त्यावेळी त्याची आई तिथं बसलेली समोर, अगदी केविलवाण्या चेहऱ्यामध्ये. आणि जजने विचारलं की बाळा, ज्याला आता फाशी देणार आहेत, तुझी शेवटची इच्छा तू बोलून दाखव. तर तो म्हणला, मला 1 मिनिट आईच्या कानात काहीतरी सांगायचं आहे. तो चटकन उठला,
साईडला आला, आई आली तिथं कटघऱ्याच्या शेजारी आणि आईनं असा कान दिला. त्या मुलानं जोरात आईच्या कानाचा चावा घेतला. तर सगळं डिस्टर्ब झालं आणि कोर्टानं विचारलं, तू असं का केलंस? ज्यावेळी मी पहिली चोरी केली होती, यावेळी मी आयुष्यातली पहिली चूक केली होती, त्यावेळी आईनं मला शिक्षा दिली असती तर मी आज इतका मोठा गुन्हेगार झालो नसतो, असं थेट प्रांजळपणे सगळ्या मीडिया, सगळ्या सिस्टीम समोर त्या मुलानं म्हटलं. आज मी जिवंत राहिलो असतो. आपलं मूल आपल्याला खूप महत्वाचं आहे, पण त्याच्या चुकीच्या गोष्टीवर पांघरून टाकू नका. पोलीस यंत्रणा म्हणजे चुकीची नाही, ते त्यांना समजावून सांगू शकतात. त्यांचं माइंड फ्रेश होऊ शकतं. पोलिसांशी बोला, काय चुकीचं घडत असेल तर डिस्कस करा, निर्णय घ्या. लगेचच काय शिक्षा नसते आणि त्याची काही इज्जत जात नसते. त्यांच्याशी डिस्कस करा. यंत्रणा 100% मदत करते, पोलीस यंत्रणा यात, बरोबर. आणि अनेक ठिकाणी चर्चासत्र असतात, तिथं जाऊ दे. मुलांचं काहीतरी मुलं घडू देत, त्यासाठी विशेष करून आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. अशा पद्धतीनं आपण इथं आलात, आमच्या जहाल प्रश्नांना उत्तरं दिलीत. कधी कधी जहाल बोलावं लागतं सिस्टीमला जागं करण्यासाठी, जनतेला जागं करण्यासाठी. आणि नेहमीप्रमाणे तो वाईटपणा आम्ही पत्रकार, संपादक, मीडिया, प्रसार माध्यम घेतो, लोकांच्या डोळ्यात खटकतो. मग कधी गोदी मीडिया म्हटलं जातं, कधी अशी मीडिया म्हटलं जातं. पण आमचा एकमेव उद्देश असतो की घडतंय वाईट ते कुठंतरी थांबावं, त्याला फुल स्टॉप मिळावा आणि एक अतिशय सुंदर असं आपलं शहर राहावं. कारण मला अभिमान आहे मी सांगलीकर असण्याचा. म्हणूनच आता सांगली बदलवूया, बदल घडवूया. नमस्कार, नमस्कार, नमस्कार.